हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही आलेलो आहे गाडी घ्यायला. मोहित येणे रे बघ. पण तुझ्या इथं कॅमेरा घेतल्यावर एक अजबच आहे बा. ब्राईटनेस येतं बा. आणि इकडे बा. त्याला गरज आहे ना आम्हाला गरज नाही. आणि याचा मिनी ब्लॉग पण बघायला लगेच मिळेल. फक्त फुल ब्लॉग थोडा. आम्ही गेलो. गाडी आली आमचा दादा या ही गाडी घेतली आले तू पाणी किती ना सोड. एक ग्लास पडून तू नको तू त्या शाळेत सारखं पडशील तिकडं नाही का. नको पडला होता त्या शाळेत. आता नाही गाडी घेतल्यावर टाक रे ते. कसं गाईज आले तिकडे गेला एवढा फुल गाईज. चला आता या रे अभिनंदन घ्या. अभिनंदन घ्या. कॉंग्रॅच्युलेशन. समोरच एसएम आहे तर आपण थोडं जाऊ. दादा इकडे बघ. दादा मागे बसता सर तुम्ही. तर नवीन गाडी घेतली. टोकली टोकली. हो इकडे जायचं आपल्याला. इकडे इकडे जायचं. इकडे जायचं. कसं वाटलं गाडी चालून मग. एक नंबर. चला बस आता एसएमला जायचं आपलं. पुढे गेला तो. चला एसएमला चल. व्हिडिओ सरळ घ्यायची ना. हायलाइट सरळ पुढे इकडे या. गाईज मी आलो होता तुमच्या घरी. आता ओम पार्टी देणार आम्हाला एसएमला. इथून एसएमला जाणार. घे ओवा. मी ओळ. चालेल. गाईज आता आम्ही आलोय एका फ्रेंडच्या घरी. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये अशा बैलगाड्या बघितल्या असतील 12-13. तर आमच्या इकडे 12 आमच्या इकडे ना 12 गाड्या असतात. म्हणजे पाडव्याच्या दिवशी 12 गाड्या असतात. मला हां तो जर संध्याकाळी आम्ही गेलो ना ते तिथं खूप गर्दी असते ना ते पटकन ओढून घेता.
सो जमला तर मी घेईन ब्लॉग मध्ये. वरती गाणं चालू आहे ना तुझं. जमलं तर मी घेईन ब्लॉग मध्ये, नाही तर यात्रेत जाणार आहे आम्ही संध्याकाळी. आणि आता आम्ही आलोय फ्रेंडच्या इथे, कारण संध्याकाळी पाडव्याचा कार्यक्रम आहे डान्सचा. सो आम्ही तिथे आलोय. दाखवते हॅपी गुढीपाडवा. याचा क्लास आहे. नाहीच माझ्या मित्राची झंड झाली आज. का बरं माहितीये का, एकाने इतका गंदा शॉट दिला, इतका गंदा शॉट दिला एका व्यक्तीने, इतका गंदा शॉट दिला. आता आम्ही नाव नाही घेऊ शकत त्याचं, म्हटलं गंदा शॉट दिला. आणि तो पण आता शॉट दिला पैसे देणार का पोरांचे देऊन टाकू, त्यांच्याने जाणार आपल्याला सगळं आपलं. पण आमचा मित्र आहे म्हणून आम्ही आलो बरं का, नाही तर आमची क्रॉस पार्टी तिथे दुश्मनी आमची. पण आमचा मित्र आहे आमचा म्हणून आला आम्ही, नाही तर आमचं काही क्रॉस कनेक्शन. ठीक आहे आता ऐकून पब्लिक येते रे भाई कधी पण. संध्याकाळी मी सांगितलं पब्लिक ब्लॉग मध्ये दाखवतो मी काय. येस 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 म्हणते भाई बॉडी. नाही ते पोर मला सुखारी बसू देत नाही, याच्यावर बसली मी पळवते. घेतलं तिथं पण मी. बनवा 1 मिनिट झालं का. आम्ही आलो आहे आता ज्यूस प्यायला, कारण असं काय होतंय का माहिती, कारण भयानक ऊन आहे. थांबले उतरते मला, इतकं खतरनाक ऊन आहे ना. आणि आज पाडवा असल्यामुळे इतक्या लोकांनी गाड्या, मोबाईल, गाड्या सगळ्यात जास्त घेतल्या आज. मँगो ज्यूस पिते नवीन गाड्या, आम्ही पण एक घेतली. खूप जणांनी नवीन गाड्या घेतल्या. Cheers. सो गाईज, आता आम्ही जाणार आहे यात्रा फिरायला, पॅरागाड्या बघायला. आणि मग त्याच्यानंतर आहे एक डान्सचा प्रोग्राम, तो पण बघायला जाणार आहे. एक्सपेन्सिव्ह असते माझ्या. आणि बिचाराचा फोन 6-7 दिवसापासून बंद आहे, पण चांगलं वाटतं फोन बंद असल्यावर. माणूस लवकर झोपतं, लवकर उठतं. हो का. हां, बिचाराचा फोन फुटलाय, बिचारा कसं झालाय. आणि आज बास मारलाय मी, पण थोडा डायरेक्ट काळा झालाय म्हणजे. असं वाटतं की साबणाने धुवून काढावं, जरा फ्रेश वाटतं. आणि विकेची नवीन ब्रेसलेट, सॉरी काय म्हणता काय म्हणता मला नेक पीस बघा. नेक पीस, नेकलेस, लॉकेट मारा झालं का असं मारायची. काय असेल लागते काय हा तुझा नवरा होता ना सोबत. काय असेल माझ्या बरंच दाखवू होतं मला डायरेक्ट नवरा तुझं लॉकेट दाखवू. लॉकेट आणि नवरा मॅच झाला काय.
बचपन बड़ा आशिकाना हमारा सलामत रहे दोस्ताना वाजलेले आहेत किती वाजले हो? आता तुमचे वाजले आहे 10:25 मिनिटं. 10, 10:30 होत आले आणि आता संपलाय वेळ. तर आम्ही चाललोय परत क्लासवर खाण्यापिण्याला. सो गाईज मी आलेली आहे घरी. मला घरी येऊन जवळजवळ 1 तास झाला. पण प्रॉब्लेम असा झाला की माझं सकाळी पोट दुखत होतं. काय माहीत का बरं अचानक दुखत होतं. मग थोडंसं बरं वाटलं. मग आम्ही गेलो आमची गाडी घ्यायला. मग दुपारी परत दुखायला लागलं. मग परत थोडं बरं वाटलं. आत्ता आम्ही संध्याकाळी गेलो होतो फंक्शनला. म्हणजे प्रोग्राम होता डान्सचा गुढीपाडव्यामुळे आणि यात्रा पण होती. 12 गाड्या होत्या. सो तिकडे फिरलो आणि मग माझं अचानक 10:30ला खूप पोट दुखायला लागलं. 10:30-11ला आम्ही घरी आलो. 11:30ला घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे काहीच नाही केलं. डायरेक्ट झोपली. थोडा वेळ 1 तास झोपले मी. 12-12:30 वाजता उठले. आता वाजले असेल 1:45. 12:30ला उठली. जेवण केलं आणि मग त्या ब्लॉगची एंड करते. सो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही ओमसाठी गाडी घेतली. त्यानंतर होत्या सातपूरच्या 12 गाड्या. यात्रा होती आणि मग सांजपाडा होता. फंक्शन होतं. डान्सचा प्रोग्राम होता. बस आजचा दिवस भारी गेला. 12 वाजेपासून बाहेर होतो आम्ही. 11:30ला घरी आलो. आमचा मागे फोटो आहे दिवाळीचा. माझा आवाज पण निघत नाही. एवढं घाण पोट दुखत होतं माझं. पण आता थोडं बरं वाटते. जेवण केलं. पाणी मी दिवसभर पाणी नव्हते पिले. कदाचित त्याने पण झालं असं. पाणी नाही पिलं तर त्रास होतो. पोट दुखतं थोडं. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या